दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय राजा भोईर युवा उद्योजक, आदरणीय राजा लोभी युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित झालेत. आपले मनस्वी स्वागत. पहिल्याच बॉल वरती अगदी आक्रमण चढवलंय. जबरदस्त मॅच आपल्या भेटीला जरूर आली आहे. एकीकडे ओमकार दैवळे त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाट टीम. आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाज उद्देशने आपला उद्देश या ठिकाणी साध्य केलाय. जी गोल्डन विकेट पाहिजे होती, अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय ओमकार जिनगरीची विकेट फार महत्वपूर्ण होती ओमकार दैवलीसाठी. आणि पहिला गडी गारद झालाय. खरं म्हणायला गेलं तर दशरथ पाटील यांच्या भाषेत बरंच वक्तव्य करता आलं असतं, परंतु जर म्हणायला गेलं ना दुकान खुली नाही कर्फ्यू लग गया. पहिला विकेटचं पतन. काय माहितीये का, चांगला फटका यावेळी मात्र न्यू बॅटर मैदानात दाखल झाले आहे. वैभव बॉल खाली येईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा जरूर पाहायला मिळतोय. खरं सांगायचं झालं तर अगदी एकीकडे ओमकार दैवळी आहे आणि दुसरीकडे मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ आहे. सध्या प्रफुल्ल भोईर यांच्या छातीत धडधड वाढायला सुरुवात झाली. दोन्ही संघ जिव्हाळ्याचे आहेत. ते म्हटलं जातं ना अगदी जिव्हाळ्याचे संबंध. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. बॉल लाठीपेक्षाच्या डोक्यावर उडवलाय. बॉल जाईल वन बाउंस, सीमा रेखा पार, येतोय कणकणीत चौका. विनंती असेल जरा गाड्या ज्या गेटच्या पास जवळ आहेत त्यांना विनंती की आपल्या गाड्यांच्या लाईट्स मात्र बंद करा. गेट जवळ ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्यांना विनंती की आपल्या गाड्यांच्या लाईट बंद करा. आयोजन कमिटी कोण मेंबर असेल तर तिथे जावा, लाईट्स ऑफ करा त्या. दादा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे की त्या गाडीच्या लाईट्स आहेत त्या बंद करा. धन्यवाद. मंडळ आभारी आहे आणि ज्यांनी जिथे जागेवर जाऊन सांगितलं त्यांचं सुद्धा आभार. मयूर पाटील ज्यांनी आज संघ पुरस्कृत केलाय आज जय भोलेनाथ तमनाथ, त्यांच्या प्रत्येक विकेट साठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज. इथे येतील 4 धावा. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य जोशी यांच्याकडून दैवली टीमच्या कोणत्याही खेळाडूने सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार मारले तर त्या खेळाडूस 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. खरं म्हणायला गेलं तर त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. अजिंक्य जोशी आपण पाहतोय सध्या रिप्रेझेंटेटिव्ह, परंतु रायगड जिल्ह्याची कमान त्यांच्या हातात आहे. उद्देश भोईर सध्या अगदी नावारूपाला आलेला खेळाडू आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. ग्राउंड पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉलला थोडं उचलण्यात दिरंगाई फेकी चुकली आहे. इथे दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. उद्देश भोईरचा विचार करायला गेलं तर खरं म्हणायला गेलं तर अनेक खेळाडू तमनाट टीम मध्ये सातत्याने नवनवीन पाहायला मिळतात आणि ही फार मोठी संधी आहे. आजकालचा क्रिकेट जर तुम्ही पाहायला गेलं ना तर प्रत्येक खेळाडूसाठी एक जागा बनवली जाते आणि उद्देश भोईरचा उद्देश सुद्धा तमनाट टीम साठी फार मोठं महत्त्व देऊन गेलाय.
कारण अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर थोडासा गतवर्षाप्रमाणे बॅकफुटवरती होता, परंतु हे मात्र नक्की सांगेल की हे मैदान तमनाट टीमसाठी तर लाभदायक आहे. मला आजही आठवते याच मैदानावरती नाईटची सामने पाहिले होते आणि त्याच्यामध्ये सनी या गोलंदाजाने केलेली ती करामत विसरेल कोण. त्या धावा रोखल्या होत्या सनीने. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती, परंतु इथे उद्देशने विचार करायला गेलं तर आपला उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला. ओमकार जिनगरेची विकेट फार महत्वपूर्ण होती, परंतु इथे ओमकार दैवलेला आता धावा करायच्या आहेत. चांगला फटका यावेळी दिमागदार, अगदी डीप फाईन, सीमारेखा पार, येतोय कणकणीत दर्जेदार आणखी एक चौकार. तीन षटकारांसाठी राज जाधव साठी चिन्मय जोशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. सांगे कोट्यातला दुसरं षटक, गोलंदाज अक्षय भोईर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्पा, वेगावरती स्वार जरूर होते परंतु नियंत्रण मात्र मजबूत होता. अगदी अक्षय भोईरची गोलंदाजी आपण पाहतोय. मी म्हटलं ना की संघामध्ये नवीन आणि जुन्यांचा जो भरणा असतो तो फार महत्वाचा असतो, कारण इथे नव्याला घेऊन जाताना अनुभव फार महत्व देऊन जातं आणि तोच अनुभव सध्या अक्षय भोईरच्या गोलंदाजीत आहे. चांगला फटका यावेळी उडवलाय बॉलला, बॉल सीमारेखा पार, येतोय वन बाउंस चौकार. तर आता दहिवलीकरण येतं, अख्खं कर्जतकर सजले गेलेत या स्पर्धेसाठी. आपण पाहतोय हर्षल भाऊ मोरे यांच्या नावाची स्पर्धा, नवयुवकांना एक नव संजीवनी देणारी स्पर्धा आहे. अर्थातच आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. थोडंसं प्रेशर क्रिएट जरूर झालं होतं, परंतु इथे यॉर्कर लेंथ बनवली होती आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा निर्णय वाईड आलाय. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार मोठा स्पेल हाताळावा लागेल, कारण 4 षटकांची मॅच आहे, ही दोन्ही संघाला विसरून जमणार नाहीये. आता दर्जेदार बॉल, ही फार महत्वाचं आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. अक्षय भोईरने अगदी आता लेंथ बदलली, लाईन वरती स्वार होत अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर या बॉलला ठेवण्यात यश संपादन जरूर केलंय. इथे डॉट बॉलची संगत आहे. बॅटची कडा होती, परंतु तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर अगदी अचूक गोलंदाजी. चांगला फटका पॉइंटला कव्हर केलाय, स्वीपरला, बॉल सीमारेखा पार, येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. वरती विकेट आल्याच्या नंतर एक आनंद उत्सव साजरा झाला होता जय भोलेनाथ तमना टीम साठी, परंतु धावत संख्येला जी लगाम द्यायची होती ती लगाम मात्र देता आली नाहीये. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. एका विकेटचं नुकसान. तेजस देशमुखची फटकेबाजी आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 5 चौकार.
त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. प्रयत्न चांगला होता परंतु इथे सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने आपण पाहायला गेलो तर 2 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 आकड्यावरती. स्वप्न खरं म्हणायला गेलं तर जे पाहिलं होतं, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ऋतुताई मोरे टोमरे यांच्या नावाने जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप होता, त्याला संजीवनी स्वरूप दिला ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष कर्जत शहर हर्षल भाऊ मोरे यांनी. त्यांच्याच नावाची एक स्पर्धा चौक परिसरात तुम्हाला पाहायला मिळेल. सरपंच ट्रॉफी 23, 24, 25, 26 आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत मानजी टोमरे. अनिकेत भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. युवा शिलेदार आपण सातत्यपूर्ण पाहिलेत परंतु आज संघामध्ये अनिकेतला चमकण्याची संधी आहे. कारण इथे मी तर म्हणाला उद्देश भोईरची गोलंदाजी, त्यानंतर अक्षय भोईरची गोलंदाजी थोडी बॅकफुटवरती जरूर आले आहे परंतु यावेळी आता अनिकेतला इकॉनॉमिकल स्पेल हाताला लागेल जिथे धावसंख्येचा एक डोंगर ओमकार देवली टीमचा पाहायला मिळतोय विरोधात. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे सिंगल जरूर आली आहे, फिल्डिंग सजली आहे. इथे मात्र फिकी चुकली, कलेक्शन चुकलं अनिकेतचं. सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट, धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. 28 रन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रयत्न करावा लागतो तुम्हाला. आतापर्यंत 200च्या स्ट्राईक रेटने धावा कुठला गेल्यात कारण 14 बॉलचा तरार संपलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय अनिकेत भोईरचं मैदानात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चकमा दिलाय. खरं म्हणायला गेलं तर जी लेंथ लाईन होती, टप्पा घेतल्याच्या नंतर बॉलने जी उचली घ्यायला पाहिजे होती बॅटरसाठी ती मात्र उचली पाहायलाच मिळाली नाही. दरम्यान सरळरित्या बॉल किपरच्या हातात रवाना झालाय. खरं सांगायचं झालं तर अगदी आता किपिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय तेजस सध्या नाचवतोय. खरं म्हणायला गेलं तर तो अनिकेत भोईरला, कारण यष्टांच्या मागची भूमिका गोलंदाजासाठी फार महत्वपूर्ण असते. पावड्या आम्ही फार वेळा अनाउन्समेंट केली, थोडा वेळ का होईना परंतु तुम्ही गायब जरूर होते माई. परंतु असो, स्पर्धा आहे परंतु बावड्यांचं आमच्यावरचं प्रेम फार मोठं आहे. चांगला फटका यावेळी मात्र लगावलाय. सिंगल जरूर आली आहे. डबल साठी प्रयत्न आणि दुसरी धाव. जरा बघा अनिकेत, इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. 4 बॉल मध्ये विचार करायला गेलं तर 4च धावा खर्च केल्यात अनिकेत या गोलंदाजाने. ही फार महत्वाचं आहे. अतिशय निर्णायक दोन्ही बॉल असतील कारण इथे धावा जर आल्या तर मी तर म्हणायला अगदी ओमकार दैवले कुशीत गाजरे खाताना जरूर दिसेल. सध्या गाजरांचा सीझन पण चालू आहे. ते म्हटलं जातं ना की प्रवीण दुगाडे सर म्हणतात गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली. परंतु इथे पाहूयात बॅटर. सुंदर बॉल पाहतोय, अगदी इन स्विंग
आऊटचा बॉल होता, जिथे मात्र पंचांनी हस्तक्षेपच केला नाही या बॉलवरती. जर पाहायला गेलं तर अगदी निरीक्षणात्मक कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. डॉट बॉलची सांगता लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 3. मी म्हटलं होतं अनिकेत की हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. 5वा बॉल डॉट जरूर आला, परंतु शेवटच्या क्षणी षटकार आलाय आणि इथे मात्र जे इकॉनॉमिकल स्पेल हाताळायचं होतं त्या षटकाराने मात्र त्याच्यावरती परिणाम जरूर घडवलाय. कारण 5 बॉलमध्ये 4 खर्च केल्या होत्या, शेवटच्या बॉलवरती आला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल क्रिकेटचा महत्वपूर्ण आकडा 36. तर ही गाणी वाजली पाहिजेत. पीपी साऊंड शोधावं लागतं आणि त्याच्यासाठी तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद जरूर देईल. चर्चा सातत्यपूर्ण रंगली जाते. आपण म्हणतो ना की स्पर्धा आहे हर्षल भाऊ मोरे यांनी आयोजित केलेले, परंतु या आपल्या मुखावरती सातत्यपूर्ण एक वाक्य व्यावहारिक जीवनात आपल्याला पाहायला मिळतं. एका यशस्वी पुरुषाच्या मागे महत्वाची साथ असते, ती म्हणजे घरच्या लक्ष्मीची. आणि ती साथ या ठिकाणी आपण पाहतोय. कोणताही प्रसंग असू द्या, वक्तव्य जरूर करायला हर्षल भाऊ जरूर स्पर्धेचा आनंद घेतात, परंतु हर्षल भाऊंचा जो वाढदिवस आमच्या स्मरणात आहे तो आम्ही कधी विसरणार नाही. जेवढा हर्षल भाऊंचं वय नसेल ना त्याच्या कित्येक वर्षांनी 4 पटीने मला वाटते केक कटिंग झाले वाढदिवसाला. गुड्डू भोईर गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल तर डॉट आलाय. हा गुड्डू आणि गौरव हे टोपण नाव आहे. रोहित तुमच्यासाठी नवीन असेल, परंतु असो स्कोररच्या भूमिकेत अगदी आमचे रोहित सर पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आपल्या लेखणीतून. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी नजाकतीने भरलेला फटका होता, कारण सन्मान दिलाय बॉलला जज करत असताना. मात्र सन्मान आहे. राज जाधव फार चांगली साथ मित्र म्हणायला यावेळी दिली आहे ती तेजस देशमुख साठी. 14 बॉल 31 ची एक रणझुंजार धुमाळी सध्या मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल टिप मिड विकेट रिजन. सिंगल तर कंप्लीट झाले, प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज होईल बाद, ज्याला घ्यायची होती स्ट्राईक. बहुतोशी बाद कोण होतोय पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर येईल. गौरव भोईर ज्याने जर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर त्याच्यासाठी प्रीत भोईर यांच्याकडून तब्बल 2200 रुपयांचं कॅश प्राइज. प्रीत भोईर थोडंसं पारितोषिक मी म्हणेल चुकतंय तुमचं. यष्ट्या 3 आहेत. 3300 पाहिजे होतं. 3300 हिशोबात थोडा अंदाज सांगितलं. असो 2200 पण भरपूर आहेत. 1100 तर आयवा झेल. येणारी रजनी 5000. सर या ठिकाणी राज आउट आहे.
हर्षल मोरे. खरं म्हणायला गेलं ते नाव मात्र अगदी दुमदुमत आहे. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या तर 2200 रुपये गुड्डू भोईरसाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल होती तिला डबल मध्ये कन्वर्ट केला. इथे विकेट सॅक्रिफाय ती जर पाहायला गेलं तर परतावा लागेल 1 शॉट म्हणजे इथे सिंगलच येईल. क्या बात आहे. जेबी पॅनल मित्रांनो, का या पंचांचे रिक्वायरमेंट इथे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात तुम्हाला पाहायला मिळतंय. कालच्या रजनीपासून सध्या या ठिकाणी अंपायरिंग चालू आहे. एकही निर्णय अगदी चुकीचा आलेला नाही आहे अजूनपर्यंत तरी नाही. आणि खरं म्हणायला गेलं तर आमच्या खेळाडूंची मी दाद सुद्धा देईन. कोणत्याही निर्णयाला ते अपोज गेलेले दिसून आले नाहीत. हे फार महत्वाचं आहे. इथं खिलाडू वृत्ती असते. सुंदर गोलंदाजी पाहतोय. गुड्डू भोईरच्या या गोलंदाजीची दाद जरूर देईल. 5 बॉल फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात गुड्डू भोईरने. अनिकेत कडून अपेक्षा होत्या परंतु इथे गुड्डूने अपेक्षाची उंची वाढवली. आता मैदानात सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून यावेळी आपण पाहतोय. इथे फलंदाज रनआउट. डॉट बॉलची सांगता जरूर केली गुड्डू भोईरने आणि इथे 3च धावा खर्च केल्यात. जो सामना खरं म्हणायला गेलं तर 3 षटकांमध्ये झुकला होता ओमकार दैवलीच्या बाजूने. त्या सामन्याला आता थोडी कलाटणी एक युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणून ठेवलंय ते गुड्डू भोईरने. धावसंख्या जाऊन पोहोचले इनिंग ब्रेक मध्ये 39. विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. कम नाही रे तो कशाच कम नाही रे. आमच्या केतन बामणे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या केतन बामणे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या केतन बामणे दादाच्या या नावात दम. थँक्यू. थोडं गाणं तर वाचलं पाहिजे परंतु मला एक प्रश्न जरूर पडलाय. हे गाणं मी संपूर्ण ऐकलंय. याचे लेखक कोण आहेत केतन सर? हे गाणं ज्यांनी रचलं राजा आदईकर. क्या बात आहे यार. त्यांचं कौतुक करावं लागेल. परंतु याच्या मागचे मास्टर माइंड होते प्रफुल्ल भोईर. गाणं झालंच पाहिजे. पुंदरे आला यो कर्जतवाला. पुंदरे आला यो दहिवलीवाला. तो कशाच कम नाही रे तो कशाच कम नाही रे. आमच्या केतन बामणे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या केतन बामणे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या केतन बामणे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या केतन बामणे दादाच्या या नावात दम आहे रे. खरं म्हणायला गेलं ना तर आज जय भोलेनाथ तमना टीमच्या शरीरावरती ज्या जर्सी पाहायला मिळत आहेत अतिशय सुंदर कलर मी तर म्हणेल. आणि ज्यांनी पुरस्कृत केल्यात ते मयूरजी पाटील आणि त्याच समेत धनंजयजी भोईर. त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं ना आजकाल हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्पर्धेचा नियम आता तुम्हाला हे डोक्यात घेऊन चालणं आहे. कंपल्सरी ड्रेसिंग विथ चेसिंग. पहिल्या बॉलवरती षटकार जर ठोकला तर कुंदन भोईर यांच्याकडून तब्बल 500. नव्या इनिंगची सुरुवात त्यांच्या आयुष्याची सुद्धा झालेली आहे. आणि गतवर्षी आम्हाला त्यांचं एक टोपण नाव माहीत पडलं, बादशाह. आणि आमचे जोशी साहेब यांच्याकडून विकेट रायटिंगला 1000. पहिल्या षटकाराला 1000 आहे तुमचं. अनुप सर उपस्थित झालेत. फार मेहनत चालू आहे त्यांची.
प्रत्येक षटकाराला तमना टीम साठी मयूर पाटील संघाचे पुरस्कर्ते यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. मी विनंती करेल जय भोलेनाथ तमना टीमचे पुरस्कर्ते मयूर पाटील आपण मंचावरती या. विनंती आहे आपणास. आणि धनंजय भोईर आपण सुद्धा मंचावरती या. मयूर पाटील यांनी पारितोषिकात वाढ जरूर केली आहे. जय भोलेनाथ तमना टीम साठी त्यांनी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. कुंदन भोईर यांच्याकडून पहिल्या बॉलवरती सिक्सर जर ठोकला तर 1000 रुपये आहेत. हे पार आहे. कारण एनर्जी कुठे द्यायची आणि कुठे डाऊन करायची हे कुंदन भोईर यांना माहिती आहे. पहिला बॉल तर डॉट आलाय. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. चला वावलेले आणि बी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वावलेले आणि बी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पहिल्या बॉलवरती डॉटची संगता जरूर केली होती गोलंदाज, परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात सिंगल एकवटली जाईल. विनंती करेल माळी सर या जॉईंट व्हा. आपण थोडा सल्ला मसलत करण्याची मजा आहे कॉमेंट्रीत, ती वन साइड कॉमेंट्रीत मजा येत नाही. फार मोठी चर्चा. क्या बात आहे. कोणाकडून दादा? चिन्मय जोशी यांच्याकडून राज जाधवच्या प्रत्येक विकेटला 500 आहेत. मी म्हटलं ना भाऊ, वावलेली टीमचे कॅप्टन. चांगला फटका होता यावेळी आपण पाहतोय, परंतु इथे फटका फसत होता. फिल्डिंग तगडी पाहायला मिळाली. मला वाटतं सचिन मनवे होते फिल्डिंग साठी. चाळीस धावसंख्येचा टार्गेट. वावलेली टीम उपस्थित झाल्या. बीड टीम चला मयूरजी पाटील आपल्या शुभास्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. हॅलो चला मयूरजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस जिंकलाय तो मात्र वावलेली टीम आहे. धनराज डिसिजन फिल्डिंग दोघांनाही शुभेच्छा असतील. मॅच चालू आहे आणि आता या पुन्हा एकदा गुरु शिष्याच्या जोडीला आठवण करून देऊयात आपण. आणि या कॉम्बॉक्स मध्ये पाहाल परिवर्तन जिथे आवाज ऐकाल महागुरु टीके माली आणि गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर. धन्यवाद संदीप. जिंकण्यासाठी 20 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे ती तमनातला आणि दहिवली संघ या धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. दहिवली संघासाठी बक्षीस आलेलं आहे. रायगड जिल्हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य जोशी यांच्याकडून सलग 3 चौकारांसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. जोरदार अपील केलंय बघा. मात्र या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. 20-38चं समीकरण झालेलं आहे. 19 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. सर जर पाहायला गेलं ना तरी स्पर्धा मी सातत्यपूर्ण सांगतो इतकी उंची गाठली जाते आहे की या स्पर्धेची इतकी रात्र जरूर झाली आहे. अर्थातच आपण पाहतोय हर्षल भाऊ मोरे यांची ही स्पर्धा आहे. अहमदाबाद मधून सूरजजी देशमुख आणि सूरजजी कदम हे मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. इतका आनंद घेत आहेत आणि त्यांनी सांगितलं की अगदी नीटनेटकं आयोजन, परिपूर्ण आयोजन ज्याला म्हटलं जाईल
इतकं सुंदर हर्षल भाऊंनी आयोजन केलंय आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून शुभेच्छा सुद्धा आल्यात, त्या शुभेच्छांचा स्वीकार. नाही, निश्चितच संदीप, या अगोदरही आपण बघितलं 2 मॅचेस पूर्वी गुजरातवरून या मॅचचा आनंद घेत होते. आता नक्कीच त्यांचं आपण स्वागत करूया. खरं तर या युवक अध्यक्ष चषक 2026 ची चर्चा गेल्या 2 दिवसांपासून सर्वत्र आहे आणि अतिशय चांगलं असं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. 3 षटकं शिल्लक आहेत आणि या 3 षटकांमध्ये आता काय होईल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. खरं तरी सेकंड राऊंडची मॅच आहे. पहिल्या राऊंडचे मॅचेस आपण 5 षटकांचे खेळवलेले आहेत. दुसऱ्या राऊंडच्या मॅचेस आपण 4 षटकांच्या इथे खेळवतोय आणि समोरच्या एंडकडून गोलंदाजी करतोय विवेक मोरे. हो, क्या बात है, जबरदस्त फटका, हार्ड हिटर फटका होता हा. मात्र हा षटकार की चौकार पंच विचारून तिकडे सांगतायत, कारण अगदी रेषेच्या जवळ हा चेंडू पडलेला, पलीकडे पडला की अलीकडे, चौकाराचा इशारा पंचांकडून येतोय. त्यामुळे हा सणसणीत असा चौकार. साऱ्या जनतेला वाटते हवा हवा, साऱ्या जनतेला वाटते हवा हवा. देव माणूस पाहिजे नवा, देव माणूस पाहिजे नवा. सुधाकर शेटगारे बावी आमदारा, सुधाकर शेटगारे बावी आमदारा. सुधाकर शेट्टी आमदार आम्हाला. पराग कोलते यांनी जर झेल पकडला तर पराग कोलजे यांनी जर झेल पकडला तर त्यांना बक्षीस मिळणार आहे ते 500 रुपयाचं. अजिंक्य जोशी यांच्याकडून आमचे MR प्रेसिडेंट. उलटा चेंडू फाईन लेगला, वॉट अ स्ट्रोक, वा अफलातून फाईन लेगला त्या आईस्क्रीम वाल्याच्या बाजूला आणि तिकडे सरळ गेलाय तो अंडा बुर्जीच्या स्टॉलच्या तिकडे. नो बॉलचा इशारा आणि त्याच्याबरोबर हा चौकार. म्हणजे बोनस, ना दिवाळी ना दसरा मिळाला तो बोनस. ठोक जिडे. जो तो म्हणतो माणूस खरा रे. माळी सर जर पाहायला गेला ना तर अगदी आता प्रफुल्ल भोईर यांच्या चेहऱ्यावरती हास्य खुळलंय. हाँ त्यांनी बिल्कुल. मागाशी मगाशी कमेंटमेंट वेगळी केली होती, आता ती वेगळ्या चर्चेत आले. हाँ निश्चित रूप से बोराड़े सर, इनकी प्रतियोगिता में भी हम लोग आए थे, आप और मैं. काफ़ी बढ़िया प्रतियोगिता का इन्होंने ऑर्गेनाइजेशन किया था. लेकिन अब टीम की जीत की खुशी में इनके चेहरे पे मैं मुस्कान देख रहा हूँ, लेकिन अभी जीत पूरी नहीं हुई है. नाही पण कहावत जर है, पूरी जीत मिलने से पहले जश्न मनाना नहीं. नाही पण आशा ठेवला पाहिजे ना. आशा शेवटी आशा ही फार महत्वाची हाँ, असते. उम्मीद तो रखनी ही चाहिए. उम्मीद पे दुनिया कायम है. अच्छी गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, सिंगल यहाँ पे मिलता हुआ. उम्मीद पे है दुनिया कायम, उम्मीद पे है हम कायम. आज हम हार गए तो क्या, हर रात के बाद सुबह है कायम. आणि हाँ, निश्चितच बिल्कुल. हर रात के बाद एक नई सुबह होती है, नया सूर्योदय होता है और उस नए सूर्योदय के हिसाब से हमें भी अपने जीवन को बदलना चाहिए. एक हार से ना तो इंसान फकीर होता है ना एक जीत से सिकंदर. क्या बात आहे. 16 चेंडू मध्ये आता 27 धावांची गरज आहे तमनातला. दहिवली संघ थोडासा भारी पडलेला आहे, पण प्रवीण जर का 1-2 षटकार जर ठोकले गेले ना तर निश्चितच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय तो तमनात. सध्याच्या परिस्थितीत तमनात थोडा संकटात आहे. फुलटॉस चेंडू सरळ मारलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय काऊ कॉर्नर मध्ये आणि थ्रो पण बघा लगेच येतोय. सर जरूर तमना टीमचा विचार करायला गेला तर गतवर्षी पलसदरीच्या मैदानावरती जी स्पर्धा मी पाहिली होती, अगदी मला वाटते क्वालिफायचा राऊंड होता आणि एक बॉलवरती 5 ची गरज होती आणि अक्षय भोईरच्या बॅटमधून अगदी बाउंड्री लगत चौकार आला होता. थोडंसं चेक केलं गेलं तर ते चौकार होता, परंतु असो. हा चेंडू यॉर्कर चेंडू खणून काढलाय, पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये जातोय चेंडू. काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, मिड विकेट या एरियामध्ये मॅक्झिमम स्ट्रोक मारतोय तो फलंदाज अक्षय भोईर आणि उद्देश भोईर ही जोडी अजून मैदानावर आहे. पहिला गडी बाद झालेला राकेश भोईर, एकही धाव त्यांनी काढली नव्हती, भोपळा पण फोडू शकलेले नव्हते. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, काय स्पीडनं चेंडू टाकलाय आणि फिल्डिंग पण तेवढीच चांगली होते.
मात्र विकेट मिळते आणि फलंदाज बाद होत आहेत उद्देश भोईर. आपण पाहताय युवक अध्यक्ष चषक 2026. युवक अध्यक्ष चषकाचा हा दुसऱ्या फेरीतील आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे ती तमनाथला. दोन्ही संघाचे पाठीराखे थोडेसे टेन्शन मध्ये आहेत कारण डू ऑर डाय ची सिच्युएशन आहे. करो या मरोची सिच्युएशन आलेली आहे. फुल टॉस चेंडू नोचा इशारा बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू. तो डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फेकतोय. अडवलाय चेंडू कसा बसा आणि या चेंडूवर मिळतायत एकूण 2+1 अशा 3 धावा. त्यामुळे आता पंचांचं पण हेलिकॉप्टर मला असं वाटतं फिरेल आणि फ्री हिटचा इशारा मयूर पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर. हो जबरदस्त प्रहार केलाय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे दमदार षटकार ठोकतोय तो फलंदाज सचिन पवार. क्या बात है सचिन. देखिए सचिन है ना, तो गेंद बल्ले पे लगी उतना आवाज नहीं आया, लेकिन प्रफुल्ल भोईर की आवाज उससे भी ज्यादा आई छक्का आने के बाद. आणि त्याच्यापेक्षा जास्त आवाज तिकडे प्रेक्षकांचा आलेला आहे. पाठी राखे पण सचिन यांच्या पाठी भरपूर आलेले आहेत. स्कोर आहे 24 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. या एका चेंडूवर बघा कसा करिश्मा झाला. एका चेंडूवर धावा आल्या त्या 9 धावा एका चेंडूवर आल्या. त्यामुळे ISPL चा 9वा मिळाला आणि त्या ISPL च्या 9व्याचा फायदा झालेला आहे तमनाथकरांना. मी अगोदरही म्हणाले तुम्ही म्हणालेले टेन्शन मध्ये आहेत प्रफुल्ल भोईर, परंतु उम्मीद पे है दुनिया कायम तुम्ही म्हणालात आणि आज उम्मीद पुन्हा जागी झाले बघा. हाँ निश्चित रूप से उम्मीद पे तो दुनिया कायम है और दिया जलाया उम्मीद का दिया. बल्लेबाज जिन्होंने सिक्सर लगाया सचिन पवार ने पावर दिखाते हुए अपने बल्ले का आग का शोला सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन. नाही राजकारण असू द्या क्रिकेट असू द्या पवारांची पॉवर आहेच आणि ती दमदार पॉवर आज सचिन पवारनं मैदानावर दाखवले. खरं तर सचिन नावात क्रिकेटची पॉवर, पवार नावात राजकारणाची समाजकारणाची पॉवर, या दोन्ही पॉवर जर मिक्स झाल्या तर काय करिश्मा होऊ शकतो हे सचिन पवारनं या मैदानावर दाखवलेलं आहे. अफलातून षटकार ठोकला. नो बॉलला 2 रन काढल्या म्हणजे त्या 9 धावा बोनस मिळालेत तमनाथला. आणि क्लीन बोल्ड. क्या बात आहे क्लीन बोल्ड. आता टाळ्या वाजतायत इकडून ते दहिवलीकरांकडून. भाई सर पिछले 4 मुकाबले हम देख रहे हैं और चारों मुकाबले रफ एंड टफ हो रहे हैं. रफ एंड टफ हो रहा है. कोई ये नहीं कह सकता कि हमारी टीम जीतने वाली है. छक्का आया 12 में 16 की जरूरत थी और उसके बाद विकेट आया. आणि जर विकेट हॅट्रिक जर घेतली या गोलंदाजानं म्हणजे तेजस देशमुखनं तर अजिंक्य जोशी आणि दीपक चिन्मय जोशी यांच्याकडून 1000 मिळून 2000चं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. बघूया पारितोषिक तर मिळेल पण त्याच्याबरोबर संघ पण त्यांचा जिंकेल. डू ऑर डाय ची सिच्युएशन हे मी अगोदरही सांगितलेलं. 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि अशा वेळेला क्लीन बोल्ड घेणं म्हणजे मला असं वाटतं एक चांगला शुभशकून तेजस देशमुखनं तो दहिवली संघासाठी दाखवलेला आणि थोडीशी धोक्याची घंटा आहे ती तमनाथ संघासाठी आहे. परंतु क्रिकेट आहे. या क्रिकेटमधला आपण जर फरक आत्ताचा बघितला 11-16 म्हणजे फरक आहे 5चा.
एकच षटकार काफी आहे किंवा एक चौकार काफी आहे आणि त्यामुळे या एका चौकाराचं अंतर, या चौकारानं अंतर कमी होईल का, षटकारानं अंतर कमी होईल का किंवा विकेट जातील, याकडे सगळ्या तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. तिकडे वर सगळी खाऊ गल्ली आहे. हा, त्या खाऊ गल्लीमध्ये तुम्ही आताच प्रवीण दुगाडे फेरफटका मारून आलेला आहात. तेजस देशमुख, हो तेजस देशमुखचा हा चेंडू, पंच आपल्या दिशेनं वळालेत, समांतर हात केले त्यांनी जमिनीला. कहाणी में फिर से ट्विस्ट. वाईट चेंडू म्हणजे एक धाव मिळालेली ती तमनाथ संघाला. 11 मध्ये 16चं समीकरण बदलत आहे. 11 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. जरा फास्ट स्पीडअप करायचं आहे. बॉलरवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. थ्रो बॉलर. पंच, तिसरे पंच या, तिसरे पंच आपले, तिसरे पंच या, चेक करताय तिसरे पंच अगोदरचा चेंडू नो होता की नाही. वरून रस्त्यावर, खरं तर प्रवीण डोगाडे आपण रस्त्यावर गेलो होतो मगाशी आणि अतिशय सुंदर असं स्टेज आणि मस्त सामने तिथून बघायला मिळत आहेत. हा नक्कीच, रस्त्यावरून जर आपण पाहिलं, तुम्ही म्हटलं खाऊ गल्ली, इट्स अ नो बॉल. बघा म्हणजे 3 धावांची पेनल्टी. एकूण 4 धावा येते. 3 धावांची पॅनल्टी आणि प्लस नो बॉलचे 1 रन, म्हणजे या 4 धावा अतिरिक्त आता तमनाथ संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि नेक्स्ट बॉल उघडा डोले, पहा नीट, बॉल आहे फ्री हिट. जशी अक्षय भोईरची विकेट गेली, थोडी छाती आतमध्ये गेली होती प्रफुल्ल भोईर यांची, परंतु इथे गोलंदाजाने नो बॉल फेकल्याच्या नंतर ती छाती पुन्हा एकदा उंचावली. चलिए, राजा लोभी साहब यहाँ पर आ चुके हैं, प्रस्थान भी कर रहे हैं. तो जरूर उन्होंने मुझे याद दिलाई कर्जत के एक बड़ी शख्सियत की, जहां हम दोनों एक साथ रहते हैं कभी कभी. अकरा चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज आहे. 11-12, 11 चेंडू 12 धावा. प्रफुल्ल जरा खुशीमध्ये दिसत आहेत. आता बघूया, अजूनही अजिंक्य थोडेसे, मला असं वाटतं चिन्मय आणि अजिंक्य टेन्शन मध्ये थोडेसे दिसत आहेत. 11 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 2-3 चेंडू महत्वाचे आहेत. प्रवीण, हा चेंडू शॉर्ट पिच, चेंडू मारला, एक क्षेत्ररक्षक धावतोय धावतोय धावतोय, पाठलाग केला, मस्त फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. असं जजमेंट घ्यायला पाहिजे. अगोदर चेंडू कुठे वळणार आहे, काय होणार आहे, किती स्पीड आहे चेंडूचा, याचा सगळा लेखाजोखा त्यानं डोक्यात फिट केला आणि मस्त फिल्डिंग केली. हाँ बिल्कुल, अच्छी फील्डिंग हुई और अच्छी फील्डिंग की अब जरूरत है, क्योंकि मैच का इक्वेशन अब रन बॉल आ चुका है. और रन बॉल इक्वेशन में आप जितनी अच्छी फील्डिंग करेंगे, जितने रन बचाएंगे, उतना बेनिफिट होगा आपके गेंदबाज के लिए, गेंदबाजी करने के लिए. दहिवलीला बेनिफिट होईल. हो, क्लीन बोल्ड, अजून एक फलंदाज बाद, म्हणजे धाव पण नाहीये आणि एक विकेट जातोय. आणि प्रफुल्ल भोईर टेन्शन मध्ये. आपला माणूस आपला विकास तो करील नवनवा. आपला माणूस आपला विकास तो करील नवनवा. सुधाकर शेटगारे भावी आमदार आम्हाला हवा. सुधाकर शेटगारे भावी आमदार ऋषी मोरे जो गोलंदाजी करतोय, खरं म्हणायला गेलं तर अनुप सर यांच्याकडून या विकेटला त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मगाची मास सुद्धा या गोलंदाजाने अगदी गाजवली, परंतु आता पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय मैदानात. नाही, अनुप सरांना खरोखर धन्यवाद द्यावे लागतील. त्यांनी असं नाही सांगितलं हे केलं तर ते करीन, असं केलं तर मी एवढे बक्षीस देईन.
केली कामगिरी आणि लगेच लगेच त्यांनी पारितोषिक इथं दिलेलं आहे. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. प्रत्येक मॅच क्रुशियल मॅच झाले प्रवीण, प्रत्येक मॅच टफ मॅच आपल्याला बघायला मिळालेली आहे ती या मैदानावर, आणि ही पण तशीच होते. शॉर्ट पिच चेंडू खाली दाबला, चेंडू मिड विकेट मध्ये मारला जातो. 2 क्षेत्ररक्षक आले आणि अडवला चेंडू, आणि वा जबरदस्त थ्रो सरळ हातामध्ये तो गोलंदाजाचा. एक ठसन आहे ना, टफ मैच बघायला मिलते बिल्कुल, क्योंकि पिछला मुकाबला में हमने देखा 2 में 7 छक्का आया, फिर सिंगल नहीं बना. क्रिकेट है, क्रिकेट में मैच अगर रफ एंड टफ हो तो देखने में मज़ा आता है, उसके ऊपर कमेंट्री करने में मज़ा आता है. एक तरफा मैच हो तो उतना मज़ा नहीं आता. जी हाँ, सब में मजा आ रहा है. हा ही चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मारला. एकच धाव मिळते. काय तिथे अफलातून फिल्डिंग होते बघा, जबरदस्त. कसाही येऊ त्या चेंडू यष्टीरक्षकांना अडवलेला आहे. खरं तर हा चेंडू अडवणं सोपं नव्हतं, पण अडवलाय. आदरणीय संदीपजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आदरणीय संदीपजी बोराडे. तुमचेच नाव बंधू. 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. तुमच्याच भावकीतली सगळी मंडळी इथे आलेली आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो इथे. हा चेंडू राईट मोर. हो, फुटवारचा वापर केला, मात्र चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. मेडन चेंडू, टाळ्यांचा कडकडाट आता दहिवलीच्या बाजूनं होतोय. कभी तेरी बारी कभी मेरी आएगी सबकी बारी दाखवतोय. बिल्कुल, क्रिकेट में ये कहावत है, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी तो अब हमारी बारी. लेकिन आखिरी 6 गेंदें बची है और रनों की जरूरत है 9 रन. 6 चेंडू मध्ये 9 धावा. प्रवीण दुगाडे, तुमचा अनुभव काय सांगतोय? 6 में 9 का आंकड़ा देखिए. 1999 का जो वर्ल्ड कप था और आज 2026 चल रही है, वहां से ये जो आंकड़ा है ना, बल्लेबाजों को परेशान किया. 80% मुकाबले जो है इस आंकड़े के बॉलर्स ने जीते हैं मेरे सामने भी टेनिस क्रिकेट की दुनिया में, और 20% मुकाबले ऐसे हैं 6 में 9 के जो बल्लेबाजों ने जीते हैं. हे मागचा पण सामना बघा ना, बीड आणि मुद्रेचा. 11 धावा पाहिजे होत्या शेवटच्या ओव्हर मध्ये. 1 रन तो सामना तसाच गमावा लागलेला आहे. त्यामुळे नवीन काही नाहीये इथे. निशांत मोरेनं जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयांचं पारितोषिक चिन्मय जोशी आणि इकडे आणि, अजिंक्य जोशींकडून मिळणार आहे. या स्पर्धेचे सूत्रधार केतनजी बामणे यांच्याकडून सुद्धा निशांत मोरेंनी मॅच डिपेंड केली तर 1000 रुपये. वाह, डिफेंड करण्यासाठी एक 1000. देखिए ये मैदान के अंदर तो मैच चल रहा है दहिवली बनाम तमनाथ, लेकिन हमारे स्टेज के ऊपर मैच चल रहा है प्रफुल्ल भोईर बनाम केतन बामणे. हा, हे फार महत्वाचं होतं प्रवीण सर, कारण इथे मॅच तमनाथ विरुद्ध ओमकार दैवली नाहीये, तर इथे मॅच चालू आहे प्रफुल्ल भोईर त्याच्या विरोधात केतन बामणे. निश्चित रूप से म्हणजे वर स्टेजवर बसले ते हायकमांड आहेत आणि खाली बसलेले त्यांचे मावळे मैदानात लढतायत. आकिब भाई पाटिल को देखिए, मैच का मजा ले रहे हैं ये विधानसभा अल्पसंख्याक नाही, ते वाटायला बसलेत. इकडे वजन टाकायचं, इकडे वजन टाकायचं. जिकडचे जास्त होईल तिकडे विजयाकडे ते जाणार आहेत. बघूया, जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9. चला स्पीडअप करा, स्पीडअप. लेफ्टी बॅट्समन आहे इकडे गौरव भोईर आणि रायटी वैभव भोईर ब्रदर्स. आता या भोईर ब्रदर्सच्या हातामध्येच मला असं वाटतं सत्ता आता गेलेली आहे. काय करतील ते करतील. भोईर ब्रदर्स इथे करणार आहेत तमनाथसाठी. आणि दहिवलीचा हा गोलंदाज, ओ हो, पहिला चेंडू, मेडन चेंडू. प्रवीण दुगाडे, क्या शुरुआत हुई है. देखो, अफलातून गोलंदाजी करतायत दहिवलीचे निशांत मोरे. मागील मैच मध्ये पण चांगली गोलंदाजी केलेली त्याने. हाँ, निश्चित रूप से पिछले मैच में इन्होंने अच्छी गेंदबाजी की थी. यहाँ पे 5 में 9 की जरूरत है. प्रफुल्ल भोईर थोड़े टेंशन में आ रहे हैं और उसका मजा ले रहे हैं केतन बामणे. हा, कोणाची मजा कोणाला सजा हे तर येणारा जो निर्णय आहे या मॅचचा तो निर्णय दाखवणार आहे. प्रफुल्ल भोईर शांत बसलेत, परंतु जर जिंकले ना, मला असं वाटतं इथून उडी टाकतील खाली जोरात. बघूया. ओ, मारलाय, क्या बात है. जबरदस्त चौकार, फाईन लेगला हा सणसणीत असा चौकार. सारखी स्पर्धा powerful. आपल्या चष्म्याची हवा, चष्म्याची जरा high level. निशांत मोरे यांनी जर मॅच डिफेंड केली
तर 5,000 रुपयांचं कॅश प्राईज स्पर्धेचे आयोजक आदरणीय हर्षलभाऊ मोरे यांच्याकडून. बापरे, तिकडून पण घरून पण तिकडून हा, पारितोषिक काय नाही, काय सर. लागलेली आहेत. आज पारितोषिकांची खैरात मिळणार. डुआर डायची मॅच आहे आणि दहिवलीकरांचं हे होम ग्राउंड आहे, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आणि टीव्ही लावून बरेचसे जण घरून या मॅचचा आनंद घेतात. मात्र तमनाचे आमचे प्रफुल्ल दादा थोडेसे आता मला असं वाटतं त्यांच्या ये चेहऱ्यावर तूफान हसू. के पहले की शांति है. शांत है लेकिन तूफान आने की पहले की शांति. निवांत आहेत, शांत आहेत, पण निवांत आहेत. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. गुड्डू भोईरने जर मॅच जिंकवली तर मयूर पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. क्या म्हणजे बात आग आहे. दोन्हीकडून लागलेली आहे. दोन्हीकडून आग लागली आहे. या चेंडूवर हा जोरात मारायचा होता, नाही बरोबर बसला. स्क्वेअर लेग मध्ये जातोय. एक धाव घेतले, दुसरीसाठी सरसावलेत मात्र नाही, माघारी फिरले. एकच धाबेवर समाधान मानावं लागतंय. आता समीकरण बघा, तमनाथ संघाला जिंकायला 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. बरोबरीसाठी 3, जिंकण्यासाठी 4 आणि कंपल्सरी चेसिंग आपला नियम. आणि बंटीने जर मॅच जिंकून दिली तर त्याच्यासाठी सुद्धा मयूर पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. नक्कीच 5,000, इकडे अजून 5,000. कोण 1,000 लावतंय, कोण 2,000 लावतंय. आपण लिहून ठेवलेले नाहीयेत. ते आपली पण- परिस्थिती अशी झाली, आगीतून उठलं ना फोपाट्यात अडकलोय असं आपण आहेत आता. नक्कीच दोन्हीकडून, आणि खरं तर दोन्ही कडून बक्षिसं लावण्यात आलेली आहेत, त्यामुळे दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना आशा आहे की या मॅच मध्ये आपला संघ जिंकेल. बघूया, अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. इथे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आमचे अजिंक्य जोशी इकडे उतावळे झालेले आहेत. त्यांच्या पायाला चाळ बांधल्यासारखे इकडे तिकडून नाचतायत, ते धावतायत इकडे तिकडे. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. चांगलं आयोजन पण काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कॉलेजच्या मैदानावर केलेलं. आता प्लेयर मोजतोय कुठे कुठे क्षेत्रक्षण सजवलेलं आहे. तो फलंदाज वैभव भोईर 1 धावेवर खेळतोय. चौकार मारणारा फलंदाज गौरव भोईर सध्या नॉन स्ट्राईक एंडमध्ये आहे. गौरव प्रयत्न केलेला मारायचा, मात्र चेंडू काय बरोबर पट्ट्यात आला नाही त्याच्या, आणि या चेंडूवर मिळाली 1 सिंगल रन. अजूनही 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तमनाथला 4 धावांची गरज आहे. हो हो, मस्त चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. ऑफ साइडला यॉर्कर होता आणि हा चेंडू निर्धाव तर झाला. त्याच्याबरोबर रनआउटची विकेट मिळते. फलंदाज बाद होतोय वैभव भोईर. बॉलर साठी पण आणि क्रॉसिंग पण ना, दोन्ही. निशांतने ही मॅच जर डिपेंड केली तर स्पर्धेचे सूत्रधार आयोजक आदरणीय हर्षलभाऊ मोरे यांच्याकडून निशांतसाठी तब्बल 10,000 रुपये. खरं सांगायचं झालं ना तर प्रवीण सर अगदी वरच्या खिशातून खालच्या खिशात पैसे येणार आहेत, हा फरक आहे. परंतु असो हे म्हणणार नाही, कारण मी हे तर जाणून आहे कालच्या रजनीपासून की हर्षलभाऊ मोरे दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. कधी मॅच जर चुकून गमावली प्रश्न आहे का, तर ते पारितोषिक विरोधी संघाला द्यायला पण ते मागे पुढे हॅलो. करत नाहीत. डॉट चेंडू आहे आणि नॉन स्ट्राईक एंड मधील बॅट्समन आउट. नवीन बॅट्समन मला असं वाटतं अनिकेत भोईर अगोदरच येऊन राहिलेले आहेत. 2 में 4. नाही नाही नाही, तो नाही गेला, तो बरोबर आहे. 2 में 4. 2 में 4. दोन चेंडू मध्ये 4 धावांची गरज. हा चेंडू क्रुशियल आहे. या चेंडूवर काय होतंय याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. बघा, गोलंदाजी मात्र अफलातून केली या दहिवलीच्या गोलंदाजानं. निशांत बोरेनं, प्रवीण दुगाडेने लाजवाब गोलंदाजी निश्चित केली. रूप से इन्होंने इस मैच में ना ओंकार दहिवली को जिंदा रखा है. जिंदा लड़ने की शक्ति लेकर ये पैदा हुआ योद्धा, ऐसा मुझे लग रहा है. नाही, जबरदस्त युद्धामध्ये जसे लढतात सैनिक तसा लढतोय. निधड्या छातीनं या मैदानावर लढतोय तो निशांत मोरे. मोरे नावाचा ब्रँड आहे आणि त्या मोऱ्यांचा निशांत या मैदानावर लढाई करतोय, लढतोय तो तमनाथ विरुद्ध.
मयूर पाटील यांच्याकडून गुड्डू भोईरसाठी सुद्धा पारितोषिक लागलं जाते 5,000 रुपयांचं मॅच जर जिंकून दिली तर. गौरवच्या बॅट मध्ये चेंडू आलाय, मारलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, सगळे धावलेले आहेत बघा, आनंदोत्सव साजरा करतायत आणि हा सामना जिंकलेला आहे तो तमनाथ संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन. बघा गुलाबाची थांबा थोडं, मॅच होव्यात असा कधी कधी मजा सुद्धा येते मॅचेस मध्ये. हारण्यापेक्षा जिंकण्याची दोन्हीकडून चर्चा जरूर पाहायला मिळेल. परंतु प्रफुल्ल भोईर यांच्या चेहऱ्याचा रंग जरा बदललेला होता, आता तो रंग मात्र खुलला आहे. आणि खरं आहे, असो, सत्य ते सत्य म्हणायला हरकत नाही आपल्याला. कारण परंतु त्यांनी अगोदर ज्यावेळी इनिंग ब्रेक झाला ना त्यावेळी माझ्याशी जरा वेगळीच चर्चा केली होती. थोडा कॉन्फिडन्स त्यावेळीच ढासळला होता. परंतु जे काय होतं माझं उत्तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचला. परंतु गुड्डू भोईरवरती जो विश्वास होता तो विश्वास मयूर पाटील यांचा सार्थ झालाय. नाही, ते म्हणतात ना कधी कधी तोंडामध्ये काय असणं आहे ना ते फार कधी कधी उपयोगाचं ठरतं. शांत बसलेले बडीसोप